हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू इक्विलिब्रियम सायन्स हब. आपण बघत होतो क्लास 10 चा सायन्स आणि त्यामध्ये आपण स्टार्ट केलाय कार्बन कंपाऊंड्स. कार्बन कंपाऊंड्स मध्ये सुरुवातीला आपण बघितलं कार्बनची व्हॅलेन्सी काय असेल, त्यानंतर कार्बन एक वर्सॅटाइल एलिमेंट असेल, त्यानंतर आपण स्टार्ट केलं तर हायड्रोकार्बन्स आणि हायड्रोकार्बन्स मध्ये आतापर्यंत आपण बघितलाय अल्केन्स, अल्किन्स अँड अल्काइन्स. आणि जे अल्केन्स आणि अल्काइन्स बघितले आपण ते सर्व असतील स्ट्रेट चेन. आता आपल्याला बघायचं आहे स्ट्रेट चेन, ब्रांच चेन अँड क्लोज चेन. तर बघू शकतो आपण सुरुवातीला बघू आपण स्ट्रेट चेन काय असेल तर बघू शकता फर्स्ट एक्झाम्पल घेतलं आपण, सपोज करा हेक्सेन. सो फर्स्ट एक्झाम्पल आपण घेतलेलं आहे हेक्सेनचं. हेक्सेन असेल, हेक्सेन मध्ये बघू शकता तुम्ही नंबर ऑफ कार्बन ॲटम्स असतील 6. हेक्सेन मध्ये नंबर ऑफ कार्बन ॲटम असेल 6. आता बघू शकता 6 कार्बन ॲटम असेल तर आपण म्हणतो हेक्स, आणि सगळे सिंगल बॉन्ड असेल तर म्हणू आपण ए आणि ई. सो 6 कार्बन ॲटम्स आहे आणि 6 कार्बन ॲटम्स आपल्याला दिसत आहे स्ट्रेट चेन मध्ये. आता स्ट्रेट चेन मध्ये बघू शकता सरळ जर असतील तर स्ट्रेट चेन मध्ये म्हणू शकतो वन आफ्टर द अदर कार्बन ॲटम्स प्लेस केले असतील तर त्याला म्हणू आपण स्ट्रेट चेन कार्बन ॲटम्स आहे. आता बघू शकतो आपण या कार्बन ॲटम्स मध्ये सर्व ठिकाणी असतील हायड्रोजन्स, जिथे बॉन्डिंग बघू शकता 1 बॉन्ड कंप्लीट केलाय तर ऑल 3 अदर्स आर हायड्रोजन्स. कार्बन टोटल 4 बॉन्ड्स करेल. त्यानंतर कार्बन ॲटम बघू शकता 2 बॉन्ड्स केलाय तर 2 हायड्रोजन्स. त्यानंतर बघू शकता 2 बॉन्ड्स तर 2 हायड्रोजन्स, 2 बॉन्ड्स असतील तर 2 हायड्रोजन्स, 2 बॉन्ड्स असतील तर 2 हायड्रोजन्स अँड 1 बॉन्ड असेल तर 3 हायड्रोजन्स. आता जिथे बघू शकता आपल्याला वाटेल चेनची स्टार्टिंग आहे, बघू शकता असं समजू शकतो की चेनची स्टार्ट आहे, और हे पण समजू शकतो की इथून सुद्धा चेनची काय स्टार्टिंग आहे. हे स्टार्टिंग असेल तर याला एंड म्हणू शकतो, हे स्टार्ट असेल तर याला एंड म्हणू शकतो. आता कुठेही आपण चेनची स्टार्टिंग घेऊ शकतो, हे आपल्याला लक्षात येईल आययुपीएससी नेमिंगच्या वेळेस. तर बघू शकता इथे चेनची जर स्टार्टिंग असेल और याला म्हणू शकतो आपण टर्मिनल कार्बन, याला म्हणू शकतो आपण टर्मिनल कार्बन. त्यानंतर एआय कार्बनला सुद्धा म्हणू शकतो आपण टर्मिनल कार्बन. सो टर्मिनल कार्बन्स असतील जे स्टार्ट और एंडला असेल. बघू शकता याला स्टार्ट पोझिशन म्हणू शकतो किंवा याला स्टार्ट पोझिशन म्हणू शकतो, आणि या कार्बन्सला म्हणतात टर्मिनल कार्बन्स. आता बघू शकता ब्रांच चेन कार्बन कुठले असेल, हे तर असतील स्ट्रेट चेन कार्बन ॲटम्स. स्ट्रेट चेन असेल बिकॉज कार्बन ॲटम्स वन आफ्टर द अदर प्लेस केले गेले आहेत. आता ब्रांच चेन काय असेल ते आपल्याला बघायचं आहे. तर बघू शकता आता कार्बनची एक चेन आहे, पुन्हा 6 कार्बन्स आहे. पुन्हा बघू शकता इथे कार्बन ॲटम्स होते 6 कार्बन ॲटम्स, आणि या 6 कार्बन ॲटम्स मध्ये बघू शकतो आपण प्लेस केले असतील हायड्रोजन्स. पुन्हा बघू शकता हायड्रोजन्स असतील, हायड्रोजन असतील, बघू शकतो आपण इथे असेल 2 हायड्रोजन, इथे सुद्धा असेल 2 हायड्रोजन, हायड्रोजन असेल इथे सुद्धा असतील 2 हायड्रोजन्स, आणि इथे असेल टोटल 3 हायड्रोजन्स. तर हे सगळे हायड्रोजन्स असतील. आणि नॉन टर्मिनल कार्बन ॲटमचा बघू शकता, नॉन टर्मिनल मीन्स टर्मिनल कार्बन ॲटम नाही, हा असेल टर्मिनल कार्बन, हा सुद्धा असेल टर्मिनल कार्बन. बघू शकता हा असेल टर्मिनल कार्बन, हा सुद्धा असेल टर्मिनल कार्बन. तर आपल्याला पाहिजे नॉन टर्मिनल कार्बन ॲटम मीन्स 1, 2, 3 अँड 4. हे 4 असतील नॉन टर्मिनल, हे 2 टर्मिनल असतील तर हे 4 असतील नॉन टर्मिनल. आणि या नॉन टर्मिनल कार्बन ॲटमचा एक हायड्रोजन जर आपण पुन्हा रिप्लेस केला कार्बन ॲटमनी तर याला म्हणू आपण ब्रांच चेन. बघू शकता स्ट्रेट चेन मध्ये जर पुन्हा प्रेझेंट असेल खाली किंवा वरच्या साईडला कार्बन ॲटम्स, मधात कुठेतरी नॉन टर्मिनल कार्बनला, याला म्हणू शकतो आपण नॉन टर्मिनल कार्बनला, किंवा मधात कुठेतरी कार्बन ॲटम प्रेझेंट असेल इन बिटवीन द चेन्स, चेनच्या मधात कुठेतरी कार्बन ॲटम प्रेझेंट असेल त्याला म्हणू शकतो आपण ब्रांच चेन, याला म्हणू आपण ब्रांच चेन. बघू शकता हे असेल ब्रांच चेन कार्बन ॲटम्स. याला सुद्धा हायड्रोजन बॉन्डिंग मध्ये असेल 1, 2 अँड 3 हायड्रोजन्स असतील. आणखी एक्झाम्पल सुद्धा घेऊ शकतो. फॉर एक्झाम्पल कन्सिडर करा 3 कार्बन ॲटम्स आहे स्ट्रेट चेन मध्ये. बघू शकता 1, 2 अँड 3 कार्बन असेल तर ट्रोप म्हणू शकतो आपण. आता हे 2 झाले टर्मिनल कार्बन्स, हे 2 असतील टर्मिनल कार्बन्स, आणि हा असेल नॉन टर्मिनल. नॉन टर्मिनल मीन्स मधात असेल, आणि मधातल्या कार्बनला जर कार्बन अटॅच असेल तर याला म्हणू आपण ब्रांच चेन. बघू शकता याला म्हणू आपण ब्रांच चेन. त्यानंतर हा आणखी एक्झाम्पल बघू शकतो आपण, कार्बन ॲटमची चेन असेल, पुन्हा स्ट्रेट चेन आहे 1, 2, 3, 1 आफ्टर द अदर कार्बन ॲटम्स आहे 5, आणि या 5 कार्बन ॲटम्स पैकी नॉन टर्मिनल कार्बनला जर कार्बन अटॅच असेल मीन्स मधात कुठेतरी कार्बन अटॅच असेल तर याला म्हणू आपण ब्रांच चेन. हा सुद्धा एक्झाम्पल असेल ब्रांच चेनचा. आणखी एक्झाम्पल बघू शकतो आपण 4 कार्बन ॲटम्स आहे, बघू शकता 4 कार्बन ॲटम्स प्लेस केले वन आफ्टर द अदर, आणि यामध्ये बसतील 2 नॉन टर्मिनल कार्बन ॲटम. या 2 कार्बन पैकी कुठल्याही कार्बनला जर कार्बन अटॅच असेल तर हा होऊन जाईल ब्रांच चेन. बघू शकता या कार्बनला सुद्धा कार्बन असेल तरी ब्रांच चेन आहे, या कार्बनला कार्बन अटॅच असेल तरी सुद्धा ब्रांच चेन, ज्यामध्ये
इन बिटवीन द चेन, स्ट्रेट चेन मध्ये इन बिटवीन द कार्बन ऍटमला जर कार्बन ऍटम अटॅच असेल तर त्याला म्हणतो आपण ब्रांच चेन. बघू शकता. सो सुरुवातीला आपण बघितलं स्ट्रेट चेन कार्बन ऍटम्स, ज्यामध्ये कार्बन ऍटम्स वन आफ्टर द अदर प्लेस केले जातात. त्यानंतर आपण बघितलं आता ब्रांच चेन कार्बन ऍटम्स, ज्यामध्ये इन बिटवीन द चेन कार्बनला कार्बन अटॅच असेल तर त्याला म्हटलं आपण ब्रांच चेन. और नॉन टर्मिनल कार्बन ऍटम्सला जर कार्बन ऍटम प्रेझेंट असेल तर त्याला म्हणू आपण ब्रांच चेन. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे क्लोज चेन और सायक्लिक कार्बन कंपाऊंड्स. सायक्लिक कार्बन कंपाऊंड सुद्धा म्हणू और क्लोज चेन सुद्धा म्हणू शकतो आपण त्याला. बघू शकता. फॉर एक्झाम्पल बघू शकता, फर्स्ट कार्बन ऍटम आहे, हा कार्बन ऍटम बॉन्डेड आहे आणखी एका कार्बन सोबत, हा कार्बन ऍटम बॉन्डेड आहे आणखी एका कार्बन सोबत, हा कार्बन ऍटम बॉन्डेड असेल कार्बन सोबत, हा सुद्धा कार्बन बॉन्डेड असेल कार्बन सोबत आणि हा कार्बन ऍटम बॉन्डेड असेल कार्बन सोबत. तर यामध्ये बघू शकता एक क्लोज चेन फॉर्म झालेली आहे. आता सुरुवातीला जे चेन होती ती होती ओपन चेन. बघू शकता. जर आपण कन्सिडर केला हा याचा स्टार्टिंग पॉइंट आहे तर याचा एंडिंग पॉइंट दुसरीकडे असेल. बघू शकता. याचा स्टार्टिंग पॉइंट जर हा कन्सिडर केला आपण तर हा याचा एंडिंग पॉइंट असेल. सो कुठलाही एक पॉइंट जर स्टार्ट कन्सिडर केला तर एंडिंग पॉइंट डिफरंट येत आहे फ्रॉम द स्टार्टिंग. यामध्ये जर आपण याला कन्सिडर केला हा स्टार्ट पॉइंट आहे तर बघू शकता स्टार्ट पॉइंट, त्यानंतर स्टार्ट केल्यानंतर कार्बन टू कार्बन, कार्बन टू कार्बन, कार्बन टू कार्बन, नेक्स्ट कार्बन टू कार्बन, पुन्हा वापस येताना एंडिंग पॉइंट सुद्धा सेम येत आहे. ज्याचा स्टार्टिंग आणि एंडिंग पॉइंट सेम येत असेल, नेक्स्ट चेन जिथून स्टार्ट होत आहे तिथं जर एंड होत असेल तर अशा चेनला आपण म्हणू शकतो क्लोज चेन. अशा चेनला आपण म्हणू शकतो क्लोज चेन. तर स्टार्टिंग आणि एंडिंग पॉइंट डिफरंट असेल तर अशा चेनला म्हणतो आपण ओपन चेन. तर हे स्ट्रेट चेन कार्बन ऍटम्स, स्ट्रेट जर चेन असेल किंवा जर ब्रांच चेन असेल तर ते असेल ओपन चेन. तर बघू शकता क्लोज चेन असेल सायक्लिक कंपाऊंड्सची आणि अशा कंपाऊंड्सला आपण म्हणतो सायक्लिक कंपाऊंड्स, ज्यामध्ये स्टार्टिंग अँड एंडिंग पॉइंट सिमिलर असेल. बघू शकता स्टार्टिंग अँड एंडिंग पॉइंट असेल सिमिलर. जिथून चेन स्टार्ट झाली आहे तिथं जर खतम होत असेल तर क्लोज चेन आहे. बघू शकता. त्यानंतर एक्झाम्पल बघू शकता, कार्बन ऍटम असेल बॉन्डेड टू कार्बन, बॉन्डेड टू कार्बन, पुन्हा बॉन्डेड टू कार्बन. इथे सुद्धा बघू शकता जर समजा आपण कन्सिडर केलं इथून चेन स्टार्ट झाली आहे, पुन्हा बघा कार्बन टू कार्बन, कार्बन टू कार्बन आणि रिटर्न तिथेच. जिथून चेन स्टार्ट झाली आहे तिथेच जर रिटर्न येत असेल तर त्याला म्हणतो आपण क्लोज चेन. त्याला म्हणू आपण क्लोज चेन आणि कंपाऊंड असेल सायक्लिक कंपाऊंड. त्यानंतर बघू शकता इथून जर कन्सिडर केलं आपण चेन स्टार्ट झाली आहे कार्बन टू कार्बन, पुन्हा कार्बनकडे आणि वापस सेम कार्बनकडे, तर चेन जिथे स्टार्ट होत आहे तिथेच एंड होत असेल तर अशा कंपाऊंडला म्हणतो आपण सायक्लिक कंपाऊंड्स आणि क्लोज चेन. क्लोज चेन कंपाऊंड सुद्धा म्हणतो और सायक्लिक कंपाऊंड सुद्धा म्हणतो. और क्लोज चेन हायड्रोकार्बन सुद्धा याला म्हणू शकतो आपण. क्लोज चेन हायड्रोकार्बन्स असतील त्यानंतर आपण याला म्हणू शकतो सायक्लिक कंपाऊंड्स और सायक्लिक हायड्रोकार्बन सुद्धा आपण याला म्हणू शकतो. तर बघू शकता आता रिमेनिंग जे असतील बॉन्ड्स ते असतील हायड्रोजन्स. बघा कार्बनने 2 बॉन्ड्स केले तर 2 हायड्रोजन असेल, कार्बनने 2 बॉन्ड्स केले तर 2 हायड्रोजन्स असेल, कार्बनने 2 बॉन्ड्स केले आहेत तर 2 हायड्रोजन्स असेल. बघू शकता आता सिंपल. इथे सुद्धा बघू शकता कार्बनने 2 बॉन्ड्स केले तर 2 हायड्रोजन असेल, कार्बनने 2 बॉन्ड्स केले तर 2 हायड्रोजन्स असेल, कार्बन बघू शकता 2 बॉन्ड्स केले तर 2 असतील हायड्रोजन्स, कार्बनने बघू शकता 1 and 2 बॉन्ड्स केले तर 2 असतील हायड्रोजन्स, कार्बन बघू शकता 1 बॉन्ड वर असेल 1 बॉन्ड खाली असेल तर 2 हायड्रोजन्स असतील. सो हे असेल सायक्लिक कंपाऊंड और क्लोज चेन हायड्रोकार्बन्स और सायक्लिक हायड्रोकार्बन सुद्धा आपण याला म्हणू शकतो. जे आपले स्ट्रेट चेन और ब्रांच चेन होते ते ओपन चेन असतील तर हे असतील क्लोज चेन हायड्रोकार्बन्स और सायक्लिक कंपाऊंड्स. सो आपण बघितले ब्रांच चेन हायड्रोकार्बन्स अँड सायक्लिक हायड्रोकार्बन्स. तर ब्रांच चेन हायड्रोकार्बन्सचे नेमिंग आपण आययुपीएसी नेमिंग अँड कॉमन नेमिंगच्या वेळेस बघू. तर सायक्लिक कंपाऊंडचे काही नेमिंग आपण आता बघणार आहे आणि त्याचे एक्झाम्पल सुद्धा इन केस ऑफ अल्केन्स काय एक्झाम्पल्स असू शकतात, इन केस ऑफ अल्किन्स काय एक्झाम्पल असू शकतात आणि इन केस ऑफ अल्काइन काय एक्झाम्पल असू शकतात. फॉर एक्झाम्पल कन्सिडर करा कार्बन कार्बन मध्ये सिंगल बॉन्ड आहे. सर सगळे सिंगल बॉन्ड्स असतील तर बघू शकता याला लागतील 2 हायड्रोजन्स, याला सुद्धा लागतील 2 हायड्रोजन्स, याला सुद्धा लागतील 2 हायड्रोजन्स. सो बघू शकता याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला असेल सायक्लिक कंपाऊंडचा C3H6. मॉलिक्युलर फॉर्म्युला असेल C3H6. त्यानंतर बघू शकता ऑल आर, बघू शकता इथे 3 कार्बन ऍटम्स आहे 1, 2 and 3 अँड ऑल आर सिंगल बॉन्ड्स. सो बघू शकता सायक्लिक कंपाऊंड आहे तर आपण म्हणू याला सायक्लो. सायक्लिक कंपाऊंड असेल तर याला म्हणू आपण सायक्लो अँड 3 कार्बन ऍटम्स प्रेझेंट आहे तर असेल प्रो. ऑल आर सिंगल बॉन्ड सो असेल ANE सायक्लोप्रोपेन. त्यानंतर आणखी एक्झाम्पल बघू शकतो आपण. फॉर एक्झाम्पल कार्बन कार्बन असेल प्रेझेंट
अँड ऑल आर कनेक्टेड, सगळे कनेक्टेड असतील बघू शकता. त्यानंतर हायड्रोजन्स असतील 2 हायड्रोजन्स बिकॉज यांनी 2 बॉन्ड्स क्रिएट केले. कार्बन असेल 1 2 बॉन्ड्स आहेत तर 2 हायड्रोजन्स. त्यानंतर बघू शकता आणखी 2 बॉन्ड्स असतील तर 2 हायड्रोजन, 2 बॉन्ड असेल तर 2 हायड्रोजन्स. मॉलिक्युलर फॉर्म्युला असेल C4H8. सो मॉलिक्युलर फॉर्म्युला इन केस ऑफ जो सायक्लोअल्केन असेल, आता बघू शकता याला म्हटलं आपण सायक्लोप्रोएनी, मीन्स याचा जर जनरल नेमिंग बघितलं तर याला म्हणू आपण सायक्लोअल्केन. सायक्लोअल्केनचा आणि अल्केनचा जो मॉलिक्युलर फॉर्म्युला असेल तो डिफरंट असेल. सो सायक्लोअल्केनच्या केसमध्ये होऊ शकता C4H8 आलेलं आहे. जर आपलं अल्केन असतं ओनली तर C4H10 आलं असतं. तर इन केस ऑफ सायक्लोअल्केन अँड अल्केन मॉलिक्युलर फॉर्म्युलेस डिफरंट असतील. तर बघू शकता सायक्लिक कंपाऊंड असेल तर आलं सायक्लो, त्यानंतर 4 कार्बन असेल तर आलं ब्युटेन, त्यानंतर बघू शकता ब्यूट, 4 कार्बन असेल तर ब्यूट आणि सिंगल बॉन्ड आहे सगळे तर ANE. त्यानंतर डबल बॉन्ड सुद्धा असू शकतात. डबल बॉन्ड कन्सिडर करू शकतो आपण. कार्बन डबल बॉन्ड कार्बन असेल, त्यानंतर पुन्हा सिंगल बॉन्ड, पुन्हा सिंगल बॉन्ड आणि पुन्हा सिंगल बॉन्ड असेल तर बघू शकता तुम्ही पुन्हा सिंगल बॉन्ड असेल तर हा झालेला आहे 5 कार्बन्स आहे. 1 2 3 4 5 अँड ऑल अदर्स आर कनेक्टेड बाय सायक्लिक कंपाऊंड. सायक्लिक कंपाऊंड फॉर्म केलाय और सगळेजण फॉर्म करताय क्लोज चेन. याचे कार्बन आयटम्समुळे फॉर्म झालेली आहे क्लोज चेन. यामध्ये मॉलिक्युलर फॉर्म्युला होऊ शकता. कार्बनने बॉन्ड फॉर्म केलाय 1 2 and 3, सो 1 हायड्रोजन असेल. कार्बनने बॉन्ड फॉर्म केले आहेत 1 2 and 3, सो 1 हायड्रोजन असेल. कार्बनने बॉन्ड फॉर्म केले आहेत 2 1 and 2, सो 2 हायड्रोजन्स असतील. त्यानंतर कार्बनने बॉन्ड फॉर्म केले 1 and 2, सो 2 हायड्रोजन्स असतील. त्यानंतर होऊ शकता कार्बनने बॉन्ड फॉर्म केले 1 and 2, सो 2 हायड्रोजन्स असतील. सो त्यानंतर मॉलिक्युलर फॉर्म्युला होऊ शकता C5 1 2 3 4 5 6 7 and 8, C5H8. सो मॉलिक्युलर फॉर्म्युला असेल C5H8. जसं अल्केन आणि सायक्लोअल्केनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला डिफरंट येईल तसाच सायक्लोअल्कीन आणि अल्कीन यांचा सुद्धा मॉलिक्युलर फॉर्म्युला डिफरंट असेल. आता कार्बन कार्बन मध्ये बघू शकता डबल बॉन्ड आहे. 5 कार्बन असेल तर सुरुवातीला तर सायक्लिक कंपाऊंड आहे तर सायक्लो, त्यानंतर कार्बन कार्बन मध्ये डबल बॉन्ड आहे अँड 5 कार्बन्स आहे तर 5 कार्बन असेल तर पेंट, डबल बॉन्ड आहे त्यामुळे ENE. सो याचं नेमिंग असेल सायक्लोपेंटी. सो सायक्लिक कंपाऊंड्स मध्ये नेक्स्ट एक्झाम्पल बघू शकतो आपण. एक्झाम्पल असणार आहे होऊ शकता 6 कार्बन वाला एक्झाम्पल घेऊन घेऊ. कार्बन आयटम असेल 6 कार्बन आयटम्स प्रेझेंट आहे सपोज करा आणि ऑल अदर्स आर कनेक्टेड बाय क्लोज चेन. सगळ्यांनी मिळून फॉर्म केलेले आहे क्लोज चेन. आता बघू शकता सगळीकडे सिंगल बॉन्ड आहे तर हा असेल सायक्लोअल्केन. ज्यामध्ये सगळे सिंगल बॉन्ड असेल तर सायक्लोअल्केन असेल. एकही डबल बॉन्ड असला तर तो होऊन जाईल सायक्लोअल्कीन. बघू शकता फॉर एक्झाम्पल आपण एक डबल बॉन्ड घेऊ शकतो. एकही डबल बॉन्ड असेल तर बघू शकता तो असेल सायक्लोअल्कीन. एक डबल बॉन्ड प्रेझेंट आहे तर हा होऊन जाईल सायक्लोअल्कीन. त्यानंतर बघू शकता सायक्लोअल्काइन. एक जरी ट्रिपल बॉन्ड प्रेझेंट असेल तर तो होऊन जाईल सायक्लोअल्काइन. एक ट्रिपल बॉन्ड असेल तर होऊन जाईल सायक्लोअल्काइन. आता ट्रिपल बॉन्ड कुठे सुद्धा प्रेझेंट असू शकता. इथे कन्सिडर करू आपण ट्रिपल बॉन्ड प्रेझेंट आहे. सो आता बघून घ्या सायक्लोअल्केन मध्ये याला अटॅच असतील हायड्रोजन्स. कार्बन आहे, कार्बनने 2 बॉन्ड्स फॉर्म केले तर 2 हायड्रोजन्स असेल 1 and 2. कार्बन आयटम आहे 2 बॉन्ड्स फॉर्म करताय तर 2 हायड्रोजन्स. कार्बन आयटम आहे 1 and 2 बॉन्ड्स फॉर्म केले तर 2 हायड्रोजन्स. कार्बन आयटम आहे 2 बॉन्ड्स फॉर्म केले तर 2 हायड्रोजन्स. कार्बन आयटम आहे 2 बॉन्ड्स फॉर्म केले तर 2 हायड्रोजन्स. कार्बन आयटम आहे 2 बॉन्ड्स फॉर्म केले तर 2 हायड्रोजन्स. सो यामध्ये मॉलिक्युलर फॉर्म्युला बघू शकता. आता कार्बन असतील 6 आणि हायड्रोजन्स बघू शकता. कार्बन 6 असतील तर हायड्रोजन्स असतील 12. सो हा मॉलिक्युलर फॉर्म्युला असेल C6H12. त्यानंतर सायक्लिक कंपाऊंड आहे तर लिहू आपण सायक्लो. सायक्लिक कंपाऊंड असेल तर लिहिलं आपण सायक्लो. 6 कार्बन होते तर लिहिलं आपण हेक्स अँड ऑल आर सिंगल बॉन्ड सो लिहिलं आपण ANE. सो कार्बन कंपाऊंड असेल सायक्लोहेक्झेन. बघू शकता सायक्लोहेक्झेन असेल. त्यानंतर इथे डबल बॉन्ड प्रेझेंट आहे 2 हायड्रोजन्स असतील. कार्बन बघू शकता 2 बॉन्ड्स फॉर्म केले तर 2 हायड्रोजन्स असतील. कार्बनने बघू शकता 1 2 and 3 बॉन्ड्स फॉर्म केले 1 हायड्रोजन असेल. कार्बनने बघू शकता 1 2 and 3 बॉन्ड्स फॉर्म केले तर 1 हायड्रोजन. कार्बनने 2 बॉन्ड्स केले तर 2 हायड्रोजन्स. कार्बनने 2 बॉन्ड्स फॉर्म केले तर 2 हायड्रोजन्स. त्यानंतर बघू शकता कार्बन 2 बॉन्ड्स फॉर्म केले तर 2 हायड्रोजन्स. सो या प्रकारे सायक्लोअल्कीन असेल. मॉलिक्युलर फॉर्म्युला बघू शकता C6. त्यानंतर हायड्रोजन्स बघून घेऊ आपण 2 3 4 5 6 7 8 9 and 10. C6H10 असेल मॉलिक्युलर फॉर्म्युला. त्यानंतर बघू शकता सायक्लिक कंपाऊंड आहे तर लिहिलं आपण सायक्लो. त्यानंतर बघू शकता अल्किन मध्ये 6 कार्बन आहे तर लिहिलं आपण हेक्स.
6 कार्बन होतं लिहिलं आपण हेक्स, त्यानंतर डबल बॉन्ड प्रेझेंट असेल 1 तर लिहिलं आपण हेक्झिन. सो हा असेल सायक्लोहेक्झिन. त्यानंतर बघू शकता सायक्लोहेक्झाईन असेल हा, याच्यामध्ये बघू शकता एक ट्रिपल बॉन्ड प्रेझेंट आहे. सो हा कार्बन ॲटम बघितला तर 1 2 3 4 बॉन्ड्स कंप्लीट आहे, याला हायड्रोजन येणार नाही. हा कार्बन ॲटम बघू शकता 1 2 3 4 बॉन्ड्स कंप्लीट आहे, हायड्रोजन येणार नाही. त्यानंतर बघू शकता 2 बॉन्ड्स कंप्लीट आहे तर येतील 2 हायड्रोजन्स. 1 2 बॉन्ड्स कंप्लीट आहे तर येतील 2 हायड्रोजन्स. कार्बन बघू शकता 2 बॉन्ड्स कंप्लीट आहे, येतील 2 हायड्रोजन्स. कार्बन बघू शकता 2 बॉन्ड्स कंप्लीट आहे, येईल 2 हायड्रोजन्स. त्यानंतर बघू शकता ट्रिपल बॉन्ड प्रेझेंट आहे तर हा असेल सायक्लो अल्काईन. हा असेल सायक्लो अल्काईन. त्यानंतर बघू शकता मॉलिक्युलर फॉर्म्युला कार्बन 6 असतील, हायड्रोजन बघू शकता 1 2 3 4 5 6 7 and 8. C6H8 हा असेल मॉलिक्युलर फॉर्म्युला. तर सायक्लिक कंपाऊंड आहे तर आलं सायक्लो. त्यानंतर अल्के असेल 6 कार्बन आहे तर हेक्स, एक ट्रिपल बॉन्ड प्रेझेंट आहे तर वायने. हा असेल सायक्लोहेक्झाईन. आणि अशा प्रकारे फॉर्म होते सायक्लिक कंपाऊंड्स. बघू शकता.